तर रामकृष्ण हरी भावांनो, आता दिवाळीचा ब्लॉग कालच सोडायचा होता. आता वेळ मिळाला नाही म्हणून आज सोडतोय. आता दिवाळी म्हणल्यावर पोरांसाठी सगळ्यात महत्त्वाचं काय राहतं तर फटाके. मग कार्तिकला फटाके घ्यायचे होते म्हणून डायरेक्ट वरच्या पाचोडला आलो. फटाके घेतले आणि घरी गेलो तर घरी दिवाळीसाठी चिमणी पण आलेली होती. आता संध्याकाळी लक्ष्मीपूजन असते. मग पूजेसाठी जे जे साहित्य लागतंय ते सगळं गोळा करून घेतलं आणि संध्याकाळी मस्तपैकी पूजा मांडून घेतली. आणि सगळेजण अन्नाच्या त्यांच्या तिकडे आरतीला गेले. पण देवीची आरती कुणाच्याच पाठ नव्हती. मग आमच्या करणदादाने तर आरती डायरेक्ट मोबाईलमध्येच लावली. मग सगळ्यांनी आरतीचा आनंद घेतला. आणि मग काय परत इकडे सगळेजण आरतीला आले. आता इकडे आरती उरकली आणि अण्णाने डायरेक्ट सुरसुरीच पेटवली. अण्णा आजीला म्हणत होते तू पण सुरसुरी वाजव. आजी म्हणली मला लय भीती वाटते. पण मला कुठं भीती वाटती. मी पण एक तोप लावून घेतली. मस्तपैकी त्याचा एक व्हिडिओ काढून घेतला आणि सगळ्यांनी सोबत फोटो काढले. आता खरी दिवाळी ही ना फॅमिली सोबतच असते बरं का. आता सगळ्या मित्रांना पण दिवाळीच्या शुभेच्छा द्यायच्या होत्या म्हणून गावात आलो. आता जिथं होतो तिथंच पोरांनी बॉम्ब लावली. आणि आवडला असेल आजचा ब्लॉग तर घ्या तेवढं फॉलो करून. रामकृष्ण हरी.